अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय स्वराज्य योजने अभियानांतर्गत 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये आर आर आबा गाव माझे सुंदर या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याच्या 13 तालुक्यांमधून सरपंच व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ साहेब व इतर प्रशासकीय अधिकारी व अहिल्यानगर, नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 39 जणांची टीम ही ओडिशा राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी गेली असता ओडिशा राज्यातील जजपूर जिल्ह्यातील एका खेडेगावात रेशीम शेती कशा पद्धतीने केली जाते याची अभ्यासपूर्ण माहिती सरपंच व अधिकाऱ्यांनी घेतली व कटक जिल्ह्यातील एका खेडेगावात बचत गटाच्या माध्यमातून केलेले वेगवेगळे उद्योगधंदे याची पुरेपूर माहिती या टीमने घेतली असून शेवगाव तालुक्यातील लाड जळगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा स्वच्छतेविषयी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याने अभ्यास दौऱ्यासाठी लोकनियुक्त सरपंच अंबादास ढाकणे यांची निवड झाली होती। अभ्यास दौरा झाल्यानंतर त्यांनी मोलाची माहिती दिली। अहिल्यानगर शेवगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत लाड जळगाव तेथील लोकनियुक्त सरपंच मी अंबादास बाबासाहेब ढाकणे। तरी माझी आर आर आबा गाव माझं सुंदर याच्यामध्ये लाड जळगावचं तालुक्यात प्रथम आल्यामुळं तर शासनाने जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींना प्रत्येक तालुक्यातील एक सरपंच आणि प्रशासकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषदचे डेप्युटी सीओ साहेब अशी 13 लोक मिळून आमची ओडिशा राज्यामध्ये अभ्यास दौऱ्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो। तिथे गेलो असता तेथे आम्हाला रेशीम शेती कशी करायची, आपल्याकडे तुती पद्धतीने रेशीम तयार करतो तर तिकडं झाडावरती रेशीम किडे सोडले जातात आणि त्याचे कोश हे झाडावर ओपन आहे, त्याच्यानुसार ते धागा तयार करून ते धागा सूतगिरणी ती धागा कसा तयार करते ते दाखवलं। त्याच्यापासून कापड तयार करतो ती एक आम्हाला मिल दाखवली तिथं शासनाने तिथली। आणि बाकीचे बचत गट आहे महिला बचत गटांनी जी काही उद्योग केलेले लघु उद्योग ते लघु उद्योगाची एक आम्हाला माहिती दिली व आपण आपल्या गावाकडे जाऊन अशा प्रकारे महिला बचत गटांना प्राधान्य देऊन त्यांना हे उद्योग करण्यास सक्रिय करण्यासाठी ते एक प्रशिक्षण आम्हाला ते चांगल्या पद्धतीने मिळालं आणि तेथील शासनाने सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। तसंच आपले अधिकारी तसेच नाशिक जिल्ह्यातील सीओ तसेच जळगाव जिल्ह्यातील सीओ आणि तेथील सरपंच असे मिळून आम्ही 39 लोकांची टीम आमची ओडिशा राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो आम्ही। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिल्यानगर।